नमस्कार मित्रांनो, मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय. मित्रांनो, राज्यात घडवला गेलेला मोठा SIT घोटाळा, त्या अनुषंगाने नाशिक शिक्षण खात्यातल्या 3 उपसंचालकांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंदवले गेले, अगदी पुराव्यांसह. या तिघांपैकी एक जे उपसंचालक आहेत, श्रीमान नितीन उपासनी म्हणून, ते गेल्या काही महिन्यापासून जेलमध्येच आहेत. आणि उर्वरित जे 2 आहेत, ते म्हटलं जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करता आहेत. जामीन मिळेल नाही मिळेल ही गोष्ट अलिदा, ते आता न्यायालयाच्या कक्षेतील बाब आहे. परंतु मित्रांनो, एवढं सगळं घडत असताना सध्याचे जे शिक्षण उपसंचालक आहेत, श्रीयुत राठोड साहेब, यांना ते नाशिक उपसंचालक म्हणून हजर झाल्यापासून आमच्या धुळ्यातल्या एका शिक्षण संस्थेत 2 बोगस शिक्षक गेल्या 10 ते 12 वर्षापासून बोगस असतानाही वेतन घेता आहेत. याचे पुरावे मी अनेक वेळा दिले, अनेक वेळा चर्चा केली. मला आश्चर्य सांगतो मित्रांनो, हे जे राठोड महोदय आहेत, हे केवळ बनवा-बनवी टोलवा-टोलवी करतायत असा माझा अनुभव आहे. अर्थात 6-7 महिन्याचा अनुभव घेतल्यानंतर मी हे वक्तव्य करतोय. हा राठोडच नाही, याच्या कार्यालयातले अधिकारी कर्मचारी, आमच्या धुळ्याच्या प्राथमिक शिक्षण खात्यातले अधिकारी कर्मचारी, यांना मी इतकी स्पष्ट, अचूक, नेमकी, क्रिस्टल क्लिअर माहिती दिली की या शाळेमध्ये 2 बोगस शिक्षक हे तत्कालीन शिक्षणाधिकारी आणि त्या शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी संगनमताने यांना हजर करून घेतला आहे. आणि त्या 10-12 वर्षापासून पगारही घेत आहेत. यांचं सगळंच बोगस ना, ते शिक्षकच नसताना आज 10-12 वर्षापासून ते एकूणच समाजाला वाकुल्या दाखवीत आपलं उखळ पांढरं करून घेत आहेत. याचे स्पष्ट पुरावे मी या सगळ्या स्तरावर अनेक वेळा दिले. हे सगळेच भामटे केवळ टोलवाटोलवी करतायत. त्यांना माहिती आहे की हे बोगस आहेत, यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. बहुधा या सगळ्यांना देखील त्याच बोगस शिक्षकांनी शेण खाऊ घातलेले दिसते. शेण म्हणजे काय, शेवटी लाच. आणि त्यामुळे यांची बनवाबनवी नित्यनेमाने सुरू आहे. अर्थात मी सोडतोच थोडी, मी लॉजिकल एंडला गेल्याशिवाय थांबणार नाही. बरं, या संबंधाने मी शिक्षण आयुक्ताला लिहिलं, शिक्षण सचिवाला लिहिलं. शिक्षण मंत्र्याचा तर काही उपयोगच नाही, कारण त्या अशा गोष्टींकडे लक्ष देत नाही. ते एक त्या छोट्याशा डबक्याच्या पलीकडे काही बाहेर जात नाही, आणि गेलेच तर काही आर्थिक फायदा होणार असेल तर जाता. असा एकंदरीतच या संपूर्ण राज्याचा अनुभव आहे. तर मित्रांनो, आज देखील मी या प्रकरणाचा पाठपुरावा करतो आहे. पण तेवढ्याच त्वेषाने हे लबाड शिक्षण उपसंचालक माझ्या प्रयत्नाला उडवून लावत आहेत. पाहूया भविष्यात काय होतं ते. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ जर आपल्याला पसंत पडला असेल तर माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून, शेअर करून माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे अशी विनंती करतो. येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.